मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या 7 व्हिडिओच्या माध्यमातून आपण पॉवर पॉईंट सुरू करणे, पॉवर पॉईंट कशा प्रकारे वर्क करते, पॉवर पॉईंट मधील फाईल टॅबची ओळख आपण घेतली, होम टॅब मधले सर्व टूल्स आपण शिकून घेतले. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅब मध्ये टेबल ग्रुप, पिक्चर ग्रुप सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहोत. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये टेबल कशा प्रकारे इन्सर्ट करायचं, टेबल इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये डिझाईन टॅब, लेआउट टॅब सुद्धा आपण क्लिअरली एक एक पॉईंट्स आपण पूर्णपणे शिकलो. त्याच्यानंतर आपण इमेज कशा प्रकारे म्हणजे फोटो कशा प्रकारे ऍड करायचे, फोटोला एडिटिंग कशा प्रकारे करायचं, त्याचा बॅकग्राऊंड कशा प्रकारे रिमूव्ह करायचा, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले असणार तर नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे चार्ट ऍड करणे, चार्टला एडिट करणे, चार्ट कशा प्रकारे वर्क करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, चार्ट म्हणजे काय आता तुमच्या लक्षात आलं नसेल, तुम्हाला जर सिम्बॉलवरून लक्षात तुमचं आलं असेल तर चार्ट म्हणजे असते आलेख, ठीक आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्राफ्स म्हणतो. तर आता ग्राफचा वापर तुम्ही पहिलीपासून नाही परंतु चौथीपासून वगैरे नक्कीच करत आला असणार. ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला बुकावरती कशा प्रकारे आलेख काढायचं, पेन्सिल इरेझरच्या मदतीने आपण सगळं ग्राफ काढत असतो ग्राफ बुकवरती वगैरे. ठीक आहे, बट पॉवर पॉईंटमध्ये कशा प्रकारे आपण ग्राफ्स घेऊ शकतो, ठीक आहे, आलेख घेऊ शकतो, ते आपल्याला शिकायचं आहे. त्यालाच आपण पॉवर पॉईंटच्या भाषेमध्ये म्हणा किंवा MS ऑफिसमध्ये वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल प्रत्येक ठिकाणी चार्ट हा टूल असतो. ठीक आहे, आपण जरी आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला ग्राफ्स म्हणतो किंवा मराठीमध्ये आलेख म्हणतो, परंतु MS ऑफिसमध्ये त्याला चार्ट हा शब्द दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच शिकायचं आहे, चार्ट कशा प्रकारे इन्सर्ट करायचं. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मित्रांनो, सर्वात आधी तर आपण एक काम करूया, इन्सर्ट टॅबचा वापर करून सर्वात आधी स्लाइड ऍड करायची आपल्याला. ठीक आहे, ब्लँक स्लाइड मी एक ऍड करतोय सर्वात शेवटला. ओके, ते कशा प्रकारे ऍड करायचे ते तर आता तुम्हाला दिसलाच असेल. सोबतच जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असणार आधीचे तर ते सुद्धा तुमच्या प्रॉपर लक्षात आहे. आपण एक ब्लँक स्लाइड घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इन्सर्ट टॅबमध्ये इलुस्ट्रेशन ग्रुपमध्ये तुम्हाला चार्ट हा टूल दिसून येईल. जसं आपण चार्टवरती क्लिक करतो तर चार्टवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील, ज्याच्यामध्ये बघा खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट असतात. जसं कॉलम चार्ट आहे, जिथं कॉलमच्या मदतीने काही आपल्याला दर्शवता येते ते कॉलम चार्ट. नंतर आहे लाईन चार्ट, म्हणजे लाईनिंगच्या मदतीने जो चार्ट क्रिएट केला जातो त्याला लाईन चार्ट असं म्हणतात. त्याच प्रकारे पाय आहे, पाय म्हणजे असं राऊंडेड मध्ये दिलेला जातो. हा तुम्ही जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये लोकसंख्येसाठी नक्की दिसला असेल तुम्हाला, नक्की तुम्ही याला बघितलेले आहात. ठीक आहे, बार चार्ट आहे म्हणजे आडव्या जे लाईन्स असतात. ठीक आहे, एरिया चार्ट आहे, XY सेक्टर मध्ये आहे, स्टॉक, सरफेस, रडार, कॉम्बो, हे सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या टूल्स, सगळे जे ऑप्शन्स आहेत, सगळे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामाच्या प्रकारानुसार आपण वापरत असतो. आपण सिंपल बघा मित्रांनो, सगळं काही सेमच आहे एक प्रकारे. जर आपण विचार करायला गेला, तुम्ही कॉलम चार्ट ऍड करा किंवा लाईन चार्ट ऍड करा, पाय चार्ट ऍड करा, बार चार्ट ऍड करा, सगळ्या गोष्टी ह्या सेमच वर्क करतात. फक्त त्याचा जो पाहण्याचा एक लुक आहे तो वेगळा असतो. ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर फक्त वेगळं आहे. बाकी तुम्हाला जो डेटा दर्शवायचा आहे तोच डेटा त्याच्यामध्ये पण दिसणार, कॉलममध्ये पण तोच डेटा दिसणार, पायमध्ये सुद्धा तोच डेटा दिसणार. फक्त त्याचा लुक जो आहे तो एक वेगळा दिसत असतो आणि कामाच्या प्रकारानुसार आपण तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. आता आपण सिंपल मी तुम्हाला एक कॉलम चार्ट कशा प्रकारे ऍड करायचं ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, कॉलम चार्ट वरती आपण कॉलम वरती क्लिक केला, ओके वरती क्लिक करायचं. तर जसं तुम्ही ओके वरती क्लिक करता तसं काय झालं, आपल्या ब्लँक स्लाइड मध्ये एक चार्ट आलेला आहे. ठीक आहे, चार्ट आलेला आहे. सोबतच बघा खाली जर तुम्ही बघितले असणार तर एक्सेलची छोटीशी शीट आलेली आहे. ठीक आहे, पूर्णपणे एक्सेल ओपन झालेलं नाही, एक्सेलची एक छोटीशी शीट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही डेटा हा ऑटोमॅटिकली दिलेला आहे, बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आता आपला जो काही वर्क असेल त्याच्यानुसार आपल्याला तो डेटा चेंज करायचा असतो. ओके, तर बघा आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की आपण लोकसंख्येचा एक विचार करू. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती मुलं आहेत, किती मुली आहेत, आपण तो चार्ट बनवणार आहोत. ओके, मी तुम्हाला तो एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही तुमच्या कामानुसार मग तो चेंज करायचा आहे तुम्हाला. ओके, बट मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल देत आहे. जसं आपण काही डिस्ट्रिक्ट घेऊन घेऊया, जसं आपण घेऊ सर्वात पहिले आपण घेऊया चंद्रपूर. ठीक आहे, CHANDRAPUR. त्याच्यानंतर आपण घेतलं जसं भंडारा आणि आपण नंतर घेऊया गडचिरोली. ओके, परत एक शेवटचा दिसतोय आपण त्याच्यामध्ये घेऊया जसं नागपूर. ठीक आहे, आपण असे 4 वेगवेगळे जिल्हे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपण एक काम करूया, सिंपली त्याच्यामध्ये आपण काही एक डेटा ऍड करू, जसं बॉईज किती आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऍड करू याच्यामध्ये गर्ल्स किती आहेत.
ठीक आहे. शेवटचा कॉलम तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा याला असं सिलेक्ट करून डिलीटच्या मदतीने डिलीट सुद्धा करू शकता. ओके मित्रांनो, तर आपल्याला अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचं आहे. त्याला आपण बॅकस्पेसने सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता. ओके, याला ठेवले नाही ठेवले तरी काही, त्याच्यामध्ये आपण असं राईट क्लिक करून सुद्धा आपण डिलीट करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता बघा सिंपल याच्यामध्ये डेटा कशाचा आहे, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर या 4 जिल्ह्यामध्ये किती बॉईज आहेत आणि किती गर्ल्स आहेत. ठीक आहे, हा डेटा याच्यामध्ये दर्शवलेला आहे. आता याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज आपण चेंज करू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेलने मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटने आपल्याला काही डेटा दिलेला आहे. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी. बट जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तसं याच्यामध्ये 4.3 आपण करू 5.2. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा 2.5 आपण करूया 6.3. ठीक आहे, गडचिरोलीमध्ये जास्त मुले आपल्याला असं दर्शवायचं. तुम्हाला जो काही डेटा याच्यामध्ये चेंजेस करायचे तो तुम्ही इझिली करू शकता. तुम्हाला नॉर्मल त्याच्यामध्ये फक्त टाईप करायचं आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला याच्यामध्ये काहीच फार मोठं असं काही अवघड गोष्ट नाही आहे. ओके, तुमचा डेटा कशा प्रकारे आहे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये सेट करायचं आहे. जसं आलेख बुक जो असतो, ठीक आहे, ग्राफ बुक जो असतो त्याच्या लेफ्ट साईडला आपण ग्राफ्स काढतो आणि राईट साईडला एक बॉक्स काढतो, त्याच्यामध्ये तो सगळं डेटा त्याच्यामध्ये आपण दर्शवत असतो. सेम त्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये या छोट्याशा एक्सेल शीटमध्ये आपल्याला हा सर्व डेटा आपला क्रिएट करायचं आहे. क्रिएट केल्यानंतर सिंपल बघा याला क्लोज करून घ्यायचं. ठीक आहे, एक्सेल शीटला आपण क्लोज करून घेतलं. आता क्लोज केल्यानंतर बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या पॉवर पॉईंटच्या स्लाइडमध्ये, ठीक आहे, स्लाइड आपण जे कोणती स्लाइड ऍड केली होती त्याच्यामध्ये आपला चार्ट इन्सर्ट झालेला आहे. आता याला समजा तुम्हाला लहान मोठं करायचं आहे तर आपण या कॉर्नरला पकडून असं छोटं किंवा मोठं याला करू शकतो. तुम्हाला ज्या स्लाइडचा जिथे जिथे तुम्हाला पाहिजे आहे, ठीक आहे, ज्या कॉर्नरला पाहिजे किंवा सेंटरमध्ये पाहिजे त्या प्रकारे तुम्ही या चार्टला हलवू शकता. ओके, आता बघा चार्ट ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिसत असेल वरती चार्ट टूल्स ओपन झालेला आहे. चार्ट टूल्स मध्ये पहिली 2 टॅब ओपन झाले आहेत बघा. पहिला आहे डिझाईन टॅब आणि दुसरा आहे फॉर्मॅट टॅब. आता डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब आपल्याला प्रॉपर शिकून घ्यायचे. बघा डिझाईन टॅब मध्ये सर्वात पहिला तुम्हाला दिसत असेल इकडे ऍड चार्ट एलिमेंट, चार्ट लेआउट ग्रुप आपण शिकतो आहोत. सर्व आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यातला सर्वात पहिला टूल आहे आपला ऍड चार्ट एलिमेंट. आता ऍड चार्ट एलिमेंट काय असतात बघा. चार्ट एलिमेंट्स म्हणजे काय, चार्टला यूज होणारे वेगवेगळे एलिमेंट्स, वेगवेगळे ऑप्शन्स. ठीक आहे, जसं बघा याच्यामध्ये चार्ट टायटल दिसत आहे, परत आपल्याला वाय एक्सिस, एक्स एक्सिस वगैरे पाहिजे आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऍड करायचे, काही काढायचे, तर आपण ऍड चार्ट एलिमेंट्स मधून त्या करू शकतो. जसं आपण ऍड चार्ट एलिमेंट्स मध्ये गेला, ऍक्सिस वरती मी क्लिक करतोय आणि प्रायमरी हॉरिझॉन्टल आणि प्रायमरी व्हर्टिकल बघा दोन्ही ऍक्सिस याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जसं 1 2 3 इकडे तुम्हाला जसं 1 2 3 4 5 पॉईंट्स मध्ये दिसत आहेत, तर हे ऑलरेडी आहेत. आणि इकडे तुम्हाला चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली हे दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस दोन्ही पण जे लाईन्स असतात ते याच्यामध्ये दिलेले आहेत. समजा तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही ऍड चार्ट एलिमेंट्सच्या मदतीने एक्सिसवर क्लिक करायचं आणि जी जसं तुम्हाला प्रायमरी हॉरिझॉन्टल नाही पाहिजे. आता बघा तुम्हाला इकडे जिल्ह्यांची नावं दिसत नाही आहेत, म्हणजेच काय, जे आपली कालची आडवी जी लाईन असते ते आपण कट केलेलं आहोत. जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, ठीक आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता, काढू शकता इथून ऍड चार्ट एलिमेंटच्या मदतीने. ओके, नंतर आहे एक्सिस टायटल. तुम्हाला एक्सिसचा टायटल पाहिजे आहे का, जर तुम्हाला टायटल पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही पाहिजे असेल तर तुम्ही नाही सुद्धा घेऊ शकत. ओके, जसं प्रायमरी हॉरिझॉन्टलवर मी क्लिक करतोय तर इकडे तुम्हाला दिसत असेल खाली आलेला आहे एक्सिस टायटल. मग तुम्हाला काय टायटल काय त्याच्यामध्ये टाईप करायचं ते तुम्ही करू शकता. जसं मी याच्यामध्ये शॉर्टमध्ये टाईप करतो डिस्ट. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट आपण ज्याला म्हणतो, शॉर्टमध्ये टाईप करूया आपण डिस्ट. ठीक आहे, म्हणजे जिल्ह्यांची नावे आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा इकडे एक्सिस टायटल मध्ये प्रायमरी व्हर्टिकल, म्हणजे जर तुम्हाला इकडे सुद्धा काही लिहायचं असेल, जसं आपण लिहूया पर्सेंटेज. हे सगळं कशामध्ये आहे, पर्सेंटेज मध्ये आहे, तर आपण करूया पर्सेंटेज, आपण याच्यामध्ये टाईप करू. ठीक आहे, तुम्हाला जर आवश्यकता असेल या गोष्टीची तर तुम्ही इथून घेऊ शकता. चार्ट टूल्सवर क्लिक करायचं, डिझाईन टॅबवर क्लिक करायचं, ऍड चार्ट एलिमेंट आणि एक्सेस टायटलच्या मदतीने तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर आहे चार्ट टायटल. ठीक आहे, आता चार्ट टायटल म्हणजे काय बघा, इकडे तुम्हाला सेंटरमध्ये दिसत असेल चार्ट टायटल लिहिलेला आहे. म्हणजे हा चार्ट कशाचा आहे त्याचं मेन टायटल आपल्याला लिहायचं. जसं चॅप्टरचं नाव लिहिलेलं असतो वरती, ठीक आहे, त्या प्रकारे आपण एक नाव लिहू शकतो. जसं चार्ट टायटल मध्ये आपण लिहूया, आपण पॉप्युलेशन लिहूया. ठीक आहे, पॉप्युलेशन. ठीक आहे, पॉप्युलेशन मी लिहिलं आहे, म्हणजे हा पॉप्युलेशनचा चार्ट आहे असं ओळखून आपल्याला येईल. ऍड चार्ट एलिमेंट्स मध्ये जाऊया परत.
त्याच्यानंतर आहे डेटा लेबल्स. आता तुम्हाला डेटा लेबल्स पाहिजे. आता डेटा लेबल्स म्हणजे काय, आपला कोणता जो कॉलम आहे तो किती पॉईंट्सने आहे ते आपल्याला डायरेक्टली दिसून येत नाही. बघा जर आपण असं ठेवलं आणि जर आता बघा इकडे चंद्रपूर लिहिले आहे, तर चंद्रपूरमध्ये बॉईज कोणते आहेत, बॉईज म्हणजे ब्ल्यू कलर दर्शवतोय आणि गर्ल्ससाठी ऑरेंज कलर आपण इथं ऍड केलेला आहे. ओके, आता ब्ल्यू कलर किती आहे म्हणजे 5 पॉईंट किती आहे ते आपल्याला प्रॉपर दिसत नाही आहे. बट जर आपण ऍड चार्ट एलिमेंट्स मधून डेटा लेबल वरून जर सेंटर केला, आता सेंटर म्हणजे काय, सेंटर मध्ये त्याच्या बघा लिहून येत असेल तुम्हाला 5.2. ठीक आहे, बघा इकडे सेंटर मध्ये लिहून द्या सर्व ठिकाणी. जर तुम्ही त्यालाच क्लिक करून बघा, सिंपल आपण त्याच्यावरती क्लिक करूया, ऍड चार्ट एलिमेंट्स डेटा लेबल्स, सेंटर वरती येत आहे, इनसाइड एंड म्हणजे आतल्या बाजूने बाहेर. ठीक आहे, दिसतंय. त्याच्यानंतर परत दिसतंय तुम्हाला इनसाइड एंड, इनसाइड बेस म्हणजे आतल्या बाजूने खाली दिसतोय, आउटसाइड एंड म्हणजे बाहेर एकदम दिलेला आहे. डेटा कॉल आउट, डेटा कॉल आउट म्हणजे काय, असं कॉल आउटचे जे सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर अशा प्रकारे समजा तुम्हाला कोणताही काही अडचण जात असेल एखादी डेटा पाहण्यामध्ये, तर तुम्ही डेटा लेबल्स ते ऍड करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऍड करू शकता. आपण इनसाइड बेस, ठीक आहे, हा ऑप्शन बघा थोडा ठीक वाटतंय, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्टली लिहून येते चंद्रपूर भंडारा आहे, ठीक आहे, गडचिरोली आहे, जे काही आहे ते लिहून येतोय. किंवा तुम्हाला कुठल्या ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता. ओके, आपण अंडूने परत तुम्ही याला रिमूव्ह पण करू शकता किंवा डेटा लेबल्समध्ये जाऊनच तुम्ही त्याला परत एडिट सुद्धा करू शकता. ओके, आउटसाइड एंड वरती आपण ठेवूया. त्याच्यानंतर आहे डेटा टेबल. आता डेटा टेबल म्हणजे काय, डेटा टेबल जसं मी विथ लिजेंड्स की या ऑप्शन वरती क्लिक करतोय तसं काय झालंय बघा, खाली डेटाचा आपला जो टेबल होता, ठीक आहे, जो आपण म्हणजे डेटा टेबल जो असतो मेन, जिथे आपण एडिट वगैरे केलं, पॉईंट्स वगैरे लिहिलं, जिथे आपली व्हॅल्यूज असते, तो डेटा टेबल जर तुम्हाला याच्यासोबतच शो करायचा आहे तर तुम्ही या ऑप्शनच्या मदतीने शो करू शकता, डेटा टेबल्सच्या मदतीने. नो लिजेंड्स कीवर जर तुम्ही क्लिक केले तर इकडे कलर्स जे आपले बॉईज आणि गर्ल्ससाठी आपण जे कलर्स चूज केले आहेत ते तुम्हाला दिसणार. ठीक आहे, जर आपण विथ लिजेंड कीजवर क्लिक केलं तर. बट नो लिजेंड कीजवर जर मी क्लिक केलं तर काय झालं, ते कलर्स इथून रिमूव्ह झालेले आहेत. मग आपल्याला खाली बघावं लागणार की बॉईजसाठी कोणता कलर आहे आणि गर्ल्ससाठी कोणता कलर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डेटा टेबल घेऊ शकता. एरर बार्सचं फारसं काही महत्व पडत नाही. ठीक आहे मित्रांनो, ग्रीड लाईन्स जर तुम्हाला पाहिजे असतील, आता बघा नॉर्मली आता आडव्या लाईनी तर आहेत, बट तुम्हाला उभ्या लाईनी पण पाहिजे. बघा उभ्या लाईनी आता आलेल्या आहेत. हे फक्त ग्रीड लाईन्स तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो. बघा बारीक बारीक आता परत लाईनी आलेल्या आहेत. इथून वेगळे वेगळे प्रकार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे आहे. तुमचं ते डिझाईनचा पार्ट आहे एक प्रकारे, तुम्हाला समजण्यासाठी. लिजेंड्स बघा, लिजेंड्सचा पण फारसा काही फरक पडत नाही. ते तुम्हाला फक्त एक वेगळा डिझाईन्स शो ऑफ होतो आपल्या चार्टमध्ये, तर तुम्हाला इथून पाहिजे त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ट्रेड लाईन म्हणजे बघा तू कोणता डेटा कशा प्रकारे गेला, आता बॉईजचा पाहिजे की गर्ल्सचा पाहिजे. जसं मला बॉईजचा पाहिजे, ओकेवर मी क्लिक करणार. आता बघा बारीक म्हणजे जर तुम्हाला लक्षात असेल तर एक लाईन आलेली आहे, म्हणजे आपला डेटा वाढतो आहे. ट्रेडिंग ज्या प्रकारे, ट्रेडिंगचे सिम्बॉल जर तुम्हाला माहिती असतील, ट्रेडिंगचे लाईन्स जे उभ्या लाईनी होत असतात, आडव्या उभ्या जे कमी जास्त होत असतात, त्या प्रकारे एक आपला डेटा याच्या लुकमध्ये आपल्याला दिसून येतो. एकंदरीत काय, ऍड चार्ट एलिमेंट्समध्ये या ऑप्शनचा वापर करून, या टूलचा वापर करून आपण वेगवेगळे एलिमेंट्स आपल्या चार्टमध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे क्विक लेआउट. आता जसं आपण वेगवेगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड केले, क्विक लेआउट मध्ये काय केलंय, काही एलिमेंट्सचा संच बनवून त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही टेम्पलेट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये ते आपण आपल्या चार्टला डिझाईन करू शकतो. जसं बघा आपण पहिल्या याच्यावरती क्लिक करूया. याच्यामध्ये काही फक्त चार्ट टायटल दिलेलं आहे, नॉर्मल बेसिक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आपण दुसऱ्या ठिकाणी क्लिक केलं, आता बघा वरती काय आलेले आहेत, बॉईज आणि गर्ल्सचे सिम्बॉल आले, कलर्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. इथं वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळे एक टेम्पलेट्स त्याच्यामध्ये ऍड करून ठेवले आहेत. जर तुम्हाला इथून घ्यायचं असेल, ठीक आहे, त्याला क्विक लेआउट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ऍड चार्ट एलिमेंटचा वापर न करता काही क्विकली काही गोष्टी जर तुम्हाला इथं घ्यायच्या आहे तर तुम्ही ते इझिली घेऊ शकता. ठीक आहे, अंडूने आपण परत बॅक घेऊन घेऊया, आपलं पहिलंच बरं होतं. ओके, त्याच्यानंतर आहे चेंज कलर. म्हणजे काय, आपण वेगवेगळे कलर्स याच्यामध्ये ऍड करू शकतो, तुम्हाला जो कलर पाहिजे आहे दोन्ही कॉलमचा. ठीक आहे, गर्ल्स आणि बॉईज दोन्ही कलर एका वेळेस चेंज होणार मित्रांनो. तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही इथून घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो कलर इथून सूट वाटतो किंवा चांगला वाटतो ते तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे चार्ट स्टाईल. चार्ट स्टाईल म्हणजे काही वेगवेगळी स्टाईल आपण चार्टला अप्लाय करू शकतो. बघा इकडे तुम्हाला दिसत असेल वेगळे वेगळे स्टाईल्स आलेल्या आहेत. मग तुम्हाला इथून कुठली स्टाईल पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. जसं हा एक स्टाईल बड्या वाटतंय किंवा ही एक स्टाईल आहे, थोडं एक अट्रॅक्टिव्ह लुक आपल्या प्रेझेंटेशनमध्ये पॉवर पॉईंटमध्ये दिसून
येईल, ठीक आहे, आणि तुम्ही तुमच्या बॉसला चांगल्या रीतीने खुश करू शकाल. तर अशा प्रकारे एक चांगला इम्प्रेशन तुमच्या ऑफिसमध्ये पडू शकतो जर तुम्ही चांगली याला स्टाईल दिले, चांगले कलर्स दिले. बघा परत कलर तुम्ही चेंज करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे एक चांगला कलर देऊन आणि चांगली स्टाईल देऊन तुम्ही तुमच्या बॉसला इम्प्रेस करू शकता. तुम्हाला इथून कुठला स्टाईल पाहिजे किंवा तुमच्या वर्कवरती पण डिपेंड करते. तुमचं वर्क समजा ऑफिशियल असेल आणि तुम्ही कोणती अशी स्टाईल देऊन द्याल तर ते बरं वाटणार नाही. तर तुमच्या वर्कनुसार ते तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथून स्टाईल चेंज करू शकता. नंतर आहे स्विच रो कॉलम. हा तर ऑप्शन ब्लॉक असतो मित्रांनो, तो कधीच ऑन होत नाही, त्याच्यामुळे त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. नंतर आहे सिलेक्ट डेटा. आता बघा सिलेक्ट डेटा भरपूर महत्वाचा आहे. सपोज असं विचार करा की आपण चार्ट बनवलेला आहे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूरचा. याच्यामध्ये किती बॉईज आहेत किती गर्ल्स आहेत हे आपण याच्यामधून दर्शवत आहोत. बट समजा तुमची एखादी मीटिंग आहे, तुमच्या बॉसला तुमच्या समोर हे प्रेझेंट करायचं आहे आणि तुम्हाला नागपूरचा डेटा प्रेझेंट करायचं नाही आहे, फक्त चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या 3च जिल्ह्यांचं प्रेझेंट करायचं आहे. बट तुम्हाला नागपूरचा डिलीट पण नाही करायचा आहे, कारण नेक्स्ट मीटिंगसाठी तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. मग अशा वेळेस काय करणार? तर बघा सिलेक्ट डेटा या ऑप्शनच्या मदतीने आपल्याला जो डेटा पाहिजे तो आपण सिलेक्ट करून ठेवू शकतो. बघा जसं आपण सिलेक्ट डेटावरती क्लिक करतोय तसं सिलेक्ट डेटा सोर्स एक तुमच्याकडे ऑप्शन आलेला असेल. त्याच्यामध्ये पलीकडे दिसत आहे तुम्हाला बॉईज आणि गर्ल्स दोन्ही ऑप्शनवरती चेकबॉक्सवरती चेक केलेला आहे. तुम्हाला जर गर्ल्सचा डेटा नाही पाहायचं तर तुम्ही त्याला अनचेक करू शकता. बॉईजचा डेटा नाही पाहायचा आहे तर तुम्ही बॉईजला अनचेक करू शकता. ओके, आता आपल्याला दोन्ही म्हणजे गर्ल्सचा पण पाहायचा आणि बॉईजचा पण पाहायचा. आपल्याला पाहायचं काय नाही आहे तर इकडे बघा तुम्हाला दिसत आहे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर. आपल्याला नागपूरचा डेटा बघायचा नाही तर मी काय केलं ना, नागपूरच्या डेटावरती अनचेक केला. आता अनचेक केल्यावर सिंपल ओके वरती क्लिक करायचं. आपली एक्सेल शीट परत ओपन होते, त्याला सुद्धा आपण क्लोज करून घेऊया. आता बघा याच्यामध्ये काय दिसत आहे, चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली 3च जिल्ह्यांचं दिसत आहे, नागपूरचं दिसत नाही आहे. बट असं नाही की नागपूरचा डेटा पूर्णपणे डिलीट झाला आहे. तुम्ही परत चार्टवरती क्लिक केले, डिझाईनवरती क्लिक केले, सिलेक्ट डेटावरती जर क्लिक केले तर परत आपल्याकडे तोच ऑप्शन येणार. जर तुम्ही नागपूरवरती परत चेक केले, ओकेवरती क्लिक केले आणि याला जर क्लोज केले तर परत तुम्हाला नागपूरचा डेटा दिसणार. नागपूरचा डेटा डिलीट झालेला नाही, जसंच्या तसं आहे. सांगण्याचा अर्थ काय, सिलेक्ट डेटा या टूलचा वापर करून तुम्ही कोणताही डेटा लपवू शकता काही वेळासाठी. त्याला परत आणायचं आहे तर परत त्याच्यावरती चेकबॉक्सवरती चेक करून परत तुम्ही आणू शकता. म्हणजेच तुम्हाला हा भरपूर ऑप्शन जो टूल आहे, हा टूल हा भरपूर महत्त्वाचा येणार आहे मित्रांनो, भरपूर कामी येणार आहे. कारण तुमची समजा ऑफिसमध्ये एक मीटिंग असेल, असं एकच मीटिंग राहत नाही, 10 मीटिंग असतात आणि 10 मीटिंगमध्ये एकाच स्लाईडवरती एकाच चार्टचा वापर करून तुम्हाला वेगळा वेगळा डेटा दाखवायचा आहे तर तुम्ही सिलेक्ट डेटा या टूलच्या मदतीने ते सगळं करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे एडिट डेटा. आता एडिट डेटाचा अर्थ तर तुम्हाला समजला असेल. आपण जो काही डेटा याच्यामध्ये ऍड केला आहे, जे काही व्हॅल्यूज आपण ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये समजा तुम्हाला काही चेंजेस करायचे आहे, काही एडिट करायचं आहे तर तुम्ही एडिट डेटाच्या मदतीने करू शकता. जसं आपण एडिट डेटावरती क्लिक करतोय, सिंपल आपल्याकडे ती छोटीशी एक्सेल फाईल ओपन होते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चेंज करायचं आहे, सपोज समजा गडचिरोलीमध्ये 3.5 आहे, मला करायचं आहे 5.9 तर ते तुम्ही करू शकता. इकडे तुम्हाला गर्ल्स तुम्हाला दिसतं गडचिरोलीमध्ये 2.6, समजा मला करायचं आहे 9.1 तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला जो कोणता डेटा याच्यामध्ये चेंज करायचा आहे तो तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, सिंपल क्लोज करायचं, सेव्ह वगैरे करायची काही गरज नाही, डायरेक्टली तो सगळं काही. बघा 9.1 आपण गडचिरोलीमध्ये केलेला होता, गर्ल्ससाठी येलो कलर आपण चूज केला होता तर येलो कलरचा बार जो आहे तो वाढलेला तुम्हाला दिसत आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण एडिट डेटा करू शकतो. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आहे रिफ्रेश डेटा. रिफ्रेश डेटा हा सुद्धा पॉईंट जो आहे, हा सुद्धा जो टूल आहे हा ब्लॉक असतो, तो ओपन होत नाही. ठीक आहे, नंतर आहे चेंज चार्ट टाईप. भरपूर महत्त्वाचा ऑप्शन आहे मित्रांनो, एक छोटासा टूल आहे, छोटासा ऑप्शन आहे, परंतु भरपूर तुम्हाला कामी येऊ शकतो. सपोज तुम्ही एक, आता बघा आपण कॉलम चार्ट ऍड केला होता आणि कॉलम चार्टमध्ये आपण वर्क करत आहोत. जर तुमच्या बॉसने असं म्हटलं की हा कॉलम चार्ट नाही, आपल्याला पाय चार्ट पाहिजे होता, मग काय करणार? हा सगळं डेटा तुम्हाला डबल ऍड करावं लागणार, डबल डिझाईन तुम्हाला द्यावं लागणार. तर असं करण्याची काही गरज नाही. सिंपल काय करायचं, चार्ट टूल्सवरती क्लिक करणार, डिझाईन टॅबवरती क्लिक करायचं आणि चेंज चार्ट टाईप या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं आपण या ऑप्शनवरती क्लिक करतोय, आपल्याकडे परत एक छोटीसा विंडो ओपन होतोय. ओके, हा विंडो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये मग तुम्हाला कुठला टाईप चेंज करायचा. ओके, बघा पहिला आहे कॉलम.
आपला सिलेक्टेड आहे, आपण कॉलम सिलेक्टेड का बरं आहे, कारण आपला जो चार्ट आहे तो ऑलरेडी कॉलमचा चार्ट आहे. जर तुम्हाला लाईन करायचं आहे लाईन करू शकता, पाय करायचं आहे पाय करू शकता, बार करायचं आहे बार करू शकता, एरियामध्ये करायचं आहे एरियामध्ये करू शकता. इथून कुठलाही प्रकार तुम्ही निवडू शकता. ओके, आता तुमच्या बॉसने काय म्हटलं आहे की पाय चार्ट म्हणजे पाहिजे आहे, तर आपण पायवरती क्लिक करणार आणि ओके वरती क्लिक करणार. बघा आपला डेटा जशाच्या तसा आहे, फक्त काय झालं बघा, जे व्हॅल्यूज होते त्या जशाच्या तशा आहेत, बट फक्त आपला जो एक लुक आहे, ठीक आहे, म्हणजे जो कॉलम चार्ट होता आता पाय चार्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे. परत तुम्ही चेंज चार्ट टाईपमध्ये जाऊन परत तुम्ही याला चेंज करू शकता. जसं समजा मला सरफेस ठेवायचं आहे, ओकेवरती क्लिक करणार. बघा अशा प्रकारे दिसतं, एक वेगळा एक असं अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डेटा कशाही प्रकारे वेगवेगळ्या टाईप्समध्ये, चार्टच्या वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, चेंज चार्ट टाईप म्हणजे जाऊया आपण कॉलम चार्टवरती ओके करूया. ठीक आहे, कारण कॉलम चार्ट आपल्याला समजायला थोडं सोपं असते. ओके मित्रांनो, तर बघा अशा प्रकारे डिझाईन टॅब आपली कंप्लीट झालेली आहे. पूर्ण आपण डिझाईन टॅब जाणून घेतलेलो आहोत. ठीक आहे, एक एक टूल आपण डिटेलमध्ये शिकलो. नंतर आहे फॉर्मॅट टॅब. मित्रांनो फॉर्मॅट टॅबमध्ये सगळे जे ऑप्शन्स आहेत ते तुमच्या ओळखीचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, कारण तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये आधीपासून वर्क करत आहात, असं नाही की तुम्ही डायरेक्टली पॉवर पॉईंटमध्ये चार्ट टूलच शिकत असणार किंवा कम्प्युटरमध्ये डायरेक्टली पॉवर पॉईंट चार्ट टूल शिकत आहात. तुम्हाला माहिती आहे आपण शेप्स इन्सर्ट टॅबमध्ये जो शेप हा टूल होता तो आपण पूर्णपणे डिटेलमध्ये जाणून घेतला आहोत. जर आपण एखादी शेप इन्सर्ट केला, बघा मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली प्रॅक्टिकल करून, जसं मी शेप ॲड केलं तसं ड्रॉइंग टूल्समधून फॉर्मॅट टॅब ओपन होते आणि जसं फॉर्मॅट टॅब ओपन झाली तसं काय झालं, हे ऑप्शन जे ओपन झालेले आहेत, ठीक आहे, फॉर्मॅट टॅबमध्ये जे काही टूल्स आहेत मी तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये शिकवलेले आहेत शेप्स या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक जी आहे त्या प्लेलिस्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार, किंवा तुम्ही आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. ओके, तर बघा आपण एकंदरीत सांगण्याचा अर्थ काय, शेप्स ॲड केल्यानंतर जे काही टूल्स ओपन होतात, ठीक आहे, ते सर्व टूल्स आपण चार्ट ॲड केल्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये जसा तो सेम तेच टूल्स ओपन झालेले आहेत, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही. ठीक आहे, इकडे तुम्हाला दिसत असेल शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हे सुद्धा डिटेलमध्ये समजेल. आता तुम्हाला वाटत असेल की चार्टमध्ये शेप्सचं काय काम आहे, तर बघा मित्रांनो, जे आपण कॉलम जे तुम्हाला दिसतं ते एक प्रकारे शेपच आहे आणि आपण शेपला जे काही अप्लाय करतो जसं शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट, ते सर्व गोष्टी आपण इथे सुद्धा ॲड करू शकतो. समजा मला फक्त हा येलो कलर चेंज करायचा तर तुम्ही इथून तो चेंज करू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेंजेस त्याच्यामध्ये करू शकता. वेगवेगळ्या कलर तुम्ही इथं ॲड करू शकता. ठीक आहे, बघा अशा प्रकारे ॲड करू शकता. मला याचा कलर चेंज करायचा तर आपण याचा सुद्धा कलर चेंज करू शकतो. ओके, हा भडक वाटतो कलर आपण थोडा लाईटमध्ये घेऊया. तुम्हाला इथून कुठलाही कलर चेंज करता येते. त्याची आउटलाईन तुम्हाला स्पेशल द्यायची आहे. बघा आउटलाईन आलेली आहे ब्लॅक कलरची, तुम्हाला इथून कलर चेंज करता येतो आउटलाईनचा. शेपला इफेक्ट देता येतात, जसं आपण या शेपला इफेक्ट देऊन बघूया. शेप इफेक्ट प्रेझेंटवरती क्लिक केला, वेगवेगळे इफेक्ट सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता. म्हणजेच काय, शेपला जे काही आपण मी तुम्हाला शिकवलेलं आहे, शेपला कशा प्रकारे एडिट करायचं, कशा प्रकारे त्याचं साईज चेंज करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ॲड करता येतील, इथं वापर करता येतील या कॉलम वरती. ओके, तर त्याच्यासाठीच आपल्याला फॉर्मॅट टॅब दिलेली आहे. जे काही आपण याच्यामध्ये टेक्स्ट ॲड केलं आहे ते टेक्स्ट एडिट करण्यासाठी इथे तुम्हाला हा एक ऑप्शन दिला असेल, वर्ड आर्ट स्टाईल. तुम्ही इथून सुद्धा ते चेंजेस करू शकता. ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स इथून घेऊ शकता. जे आपण शेपला ॲड केले सेम तेच ऑप्शन, सेम तेच टूल तुम्ही कॉलम चार्टमध्ये फॉर्मॅट टॅब अंतर्गत वापरू शकता. ओके मित्रांनो, सर्व तेच ऑप्शन्स आहेत, काहीच त्याच्यामध्ये नवीन नाही. ओके, तर अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्सर्ट टॅबमधून चार्ट टूल शिकलेलो आहोत. चार्ट टूल कशा प्रकारे ॲड करायचं, त्याच्यामध्ये डेटा कशा प्रकारे एडिट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेतल्या. या व्हिडिओमधील जर तुम्हाला काही समजलं नसेल, काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मित्रांनो. तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा तुमचं एखादं दुसरा कोणता टॉपिक असेल ज्याच्यावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्या टॉपिकवरती नक्कीच व्हिडिओ बनवेन. आपला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आपण सुरू केलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपला इन्सर्ट टॅबमधील आज इलुस्ट्रेशन ग्रुप कंप्लीट झालेला आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लिंक्स, कमेंट्स, टेक्स्ट
ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून शिकणार आहोत. वर्ड आणि एक्सेलवरती आपला पूर्ण फुल सिरीज कंप्लीट झालेली आहे. ठाकरे कम्प्युटर्स आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फुल प्लेलिस्ट दिसून येणार, ज्याच्यामध्ये कोणाला कम्प्युटरचं स्पेलिंग सुद्धा माहिती नसेल तरी सर्वांना डिटेलमध्ये जाणून घेता येईल, डिटेलमध्ये शिकून घेता येईल, एवढं आपण बेसिक पासून शिकत आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सर्वांची हेल्प असायला पाहिजे, सर्वांची हेल्प व्हायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.